पल्लवी, देवीने तुझं मागणं ऐकलं. शिशिर अगदी सुखरूप आहे. जाधव, या ना बस. हो. अहो वहिनी, तुमचं घर मला माहितीच नव्हतं, त्यामुळे खालीच विचारपूस करत मी यांच्याकडे आलो. मग ह्याच मला वर घेऊन आल्या. काकू, शिशिर सुखरूप आहे. तो कॉन्फरन्स साठी बंगलोरला नाही, चेन्नईला गेलाय. चेन्नईला? वहिनी, मी सांगतो काय ते. अहो, तुम्ही मला भेटून गेलात ना, त्याच्यानंतर आम्ही कंपनीत जाऊन नीट व्यवस्थित चौकशी केली. त्याच्यात आम्हाला समजलं की कंपनीनेच कंपनीच्या महत्वाच्या कामासाठी त्याला चेन्नईला पाठवलंय. खरं तर त्यांच्या कंपनीचे लोक आम्हाला सांगायला काही तयारच नव्हते. मग आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी केली. मग खरं खरं काय ते सांगितलं त्यांनी. आणि हो, येत्या 2-3 दिवसात तो परत येतोय. आणि तसं आम्ही त्यांना मेल करायला सांगितलंय आणि तुम्हाला फोन सुद्धा करायला सांगितलंय. आणि हो, 1-2 दिवसात त्याचा काही फोन नाही आला तर लगेच कळवा आम्हाला, बरं? नक्की कळवेन. तुमचे आभार कुठल्या शब्दात मानावे ना तेच कळत नाही मला. अहो वहिनी, आभार कसले मानताय? आम्ही आमची ड्युटी केली, इतकंच. वहिनी, तुम्हाला एक सांगू, ही आजकालची मुलं ना अगदी बेजबाबदारपणे वागतात बघा. आपलं घरी कोणीतरी वाट बघतंय, आपण काय करतोय, कुठे आहोत हे त्यांना सांगायचं लक्षातच येत नाही. बर, असू द्या, मी येतो, खूप काम आहेत मला. अहो, बोलण्याच्या नादात चहा कॉफी काही विचारलीच नाही मी. राधिका, जा चहा. नाही, नको वहिनी, चहा नको. मी सध्या घाईत आहे, नंतर पुन्हा येईन सावकाश चहा घ्यायला. येऊ? चला, नमस्कार. काकू, मी सुद्धा येते. पल्लवी, थांब ना. इतकी चांगली बातमी घेऊन आलीस तू. घरात हाताळक्याची पूजा आहे, नमस्कार करून जा. देवी हरतालिके, मी जे मागितलं ते तू मला दिलं. आता मला काही नको. पल्लवीने प्रत्येक वेळी मला मदत केली.